बराचसा केळी जास्त पिकली असतील तर ती टाकून दिली जातात, पण हा व्हिडिओ बघितल्यावर अजिबात पिकलेली केळी तुम्ही टाकून देणार नाही. कारण आजच्या व्हिडिओमध्ये पिकलेल्या केळ्यामध्ये गूळ आणि गव्हाचं पीठ घालून एकदम जाळीदार केकच्या चवीप्रमाणे मस्त गुलगुले किंवा साऊथ इंडियन आपण इथे स्वीट बोंडे कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्यामध्ये गूळ घालून तयार केल्यामुळे ना लहान मुलांसाठी नक्की तयार करा, कारण गुळामध्ये शरीराला ऊर्जा मिळते. प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. आता हे गोड गुलगुले बनवण्यासाठी ना ज्यांना कोणाला केळी चालत नसेल किंवा ज्यांना केळी वापरायचीच नसेल तर त्यांना पर्याय म्हणून सुद्धा पुढे सुचवलेला आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिल्यांदा एका मोठ्या आकाराचं आपण इथे पिकलेलं केळं घेतलेलं आहे. लहान असेल तर तुम्ही 2 घेतले तरी सुद्धा चालू शकेल. साधी केळी, वेलची केळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. याची सुरुवातीला सालं काढून घेतली आणि मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये मिक्सरला काढून घेतलं. आता जर एक मोठ्या आकाराचं केळं असेल तर त्यासाठी काय करायचं आहे, मेजरिंग कपने अर्धा कप किंवा एक 50 ग्राम प्रमाणात बारीक चिरून आपण इथे गूळ घेतलेला आहे. गुळाऐवजी तुम्ही साखर सुद्धा इथे वापरू शकता. गूळ किंवा साखर वापरायचं नसेल तर याऐवजी आवडीप्रमाणे किंवा आवश्यकतेनुसार खारकेची पूड तुम्ही यामध्ये वापरू शकता. ज्या कपने तुम्ही गूळ मोजून घेतला अगदी त्याच कपने अर्धा कप गरम करून कोमट केलेलं साई सकट थोडंसं दूध घेतलंय. तुम्ही फक्त साधं दूध घेतलं किंवा फक्त पाणी घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. पाणी घालत असाल तर शक्यतो एखादा चमचा तुम्ही इथे मिल्क पावडर वापरू शकता, म्हणजे चवीला हे गुलगुले छान होतात. छान सुगंधासाठी मस्त चवीसाठी इथे आपण अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे. वेलची पूड घालायची नसेल तर अर्धा चमचा तुम्ही इथे व्हॅनिला इसेन्स वापरू शकता, पण प्रत्येकाच्याच कडे नसतं म्हणून आपण इथे वेलची पूड घातलेली आहे. आणि हे सगळे जिन्नस एकदा मिक्सरला आपण छान याची पेस्ट करून घेतली आहे. आता यामध्ये सेम कपाने बरोबर 1 कप किंवा 150 ग्राम प्रमाणात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही ते ज्वारीचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. आणि सेम कपने पाव कप किंवा 1-2 चमचे भरून आपण इथे रवा घेतलेला आहे. जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा चालेल. आता कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर जर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते, म्हणून अगदी चिमूटभर आपण यामध्ये मीठ घालून हे सगळे जिन्नस मिक्सरला एकदा फिरवून घेतलं. आता हे अजिबात मिक्स न करता असं मिक्सरला करून घेतलं ना, तुमचं काम अगदी सोपं होतं. आता इथे आपलं थोडंच पीठ असल्यामुळे मी लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतलं आहे. तुमचं जास्त असेल तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता. तर बघू शकता घेतलेले सगळे जिन्नस घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घेऊ शकता. जर तुम्हाला यामध्ये केळं वापरायचं नसेल तर मिक्सरला फिरवताना एक पाव कप तुम्हाला यामध्ये साजूक तूप किंवा तेल घालता येईल, जे आतून ना छान हलके आणि खुसखुशीत व्हायला मदत होतं. आता काय करायचं, 1-2 मिनिटांनी याला थोडंसं एकजीव आपण फेटून घेणार आहोत. तुम्ही इथे पीठ बघू शकता, फार जास्त सैलसर नाही किंवा फार जास्त ना पातळ सुद्धा नाही, असंच पीठ आपल्याला हवं आहे, तसं इडलीचं पीठ असतं त्याप्रमाणे. आता जर आवडत असेल तर यामध्ये 2 चमचे काजू बदामाचे कापं घातलेली आहेत आणि अगदी आयत्या वेळेस यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे, जे आपण केकमध्ये वगैरे वापरतो ना ते घालायचं आहे. बेकिंग पावडरऐवजी पाव चमचा बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता, पण सोड्यामुळे ना गुलगुले तळल्यानंतर थोडासा त्यामध्ये वास येतो सोड्याचा. बेकिंग पावडरमुळे तुमचे हे गुलगुले कमी तेलकट होतील, शिवाय याला सोड्याचा वास सुद्धा येणार नाही. जे घरामध्ये असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. आता एकाच डायरेक्शनमध्ये पुन्हा 1-2 मिनटं चांगलं आपण हे फेटून घेतलं आहे. असं हे फेटल्यावर पटकन असे आपण गुलगुले बनवायला घेणार आहोत. आता या पिठाचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आप्पे सुद्धा तयार करू शकता किंवा केक टीनमध्ये घालून याचा तुम्ही केक सुद्धा एक 35-40 मिनटं बेक करून घेऊ शकता. जसं आवडेल तसं करू शकता. आपण मस्त कमी तेलकट खुसखुशीत गुलगुले तयार करणार आहोत, तर त्यासाठी घरातली जी कोणती कढई असेल ती गरम करत ठेवायची आहे. आता ही आहे भिड्याची आणि हे खरं तर अप्पम मेकर आहे. ही मी कढई म्हणून वापरते. बऱ्याचदा कॉल्स येतात, मला बरेचसे मेसेजेस येतात. तर खरं सांगायचं झालं तर ही भिड्याचा अप्पम मेकर आहे. छोटीशी कढईप्रमाणे असल्यामुळे मी भाजीला, रस्सा भाज्यांना, खरडा ठेचा वगैरे करायचा असेल, तळणीचे पदार्थ करायचे असेल तर यामध्ये करते. आणि यामध्ये भाज्या खरंच सांगते चवीला अगदी छान होतात, तळायला सुद्धा अगदी छान पदार्थ होतात. तर ही कढई किंवा अप्पम मेकर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ना, तर बायोमध्ये किंवा डिस्क्रिप्शनला एक कुपन कोड दिलेला आहे. तिथे आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा कुपन कोड जर वापरला ना तर वस्तूच्या 12% सूट तुम्हाला मिळेल. तिथे भिड्याची भरपूर भांडी आहे, स्टीलची कढई वगैरे सगळं आहे. सगळ्या वस्तूंवर तुम्हाला 12% सूट मिळेल, तर नक्की चेक करा.
आता यामध्ये आपण मस्त गुलगुले तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी साजूक तुपामध्ये सुद्धा हे तळून घेऊ शकता. इथे आपलं हे पीठ तयार आहे गुलगुल्यांचं. तर तुम्हाला जर हाताने हे गुलगुले घालणं शक्य होत नसेल किंवा बऱ्याचदा हाताला चटका लागण्याची भीती वाटत असेल तर चमचाने असे छोटे छोटे गुलगुले सोडू शकता. जर हाताने जमत असेल तर हात थोडासा पाण्याने ओला करायचा आहे आणि छोटे छोटे भज्यांप्रमाणे तुम्हाला हे गुलगुले तेलामध्ये सोडायचं आहे. आता या पिठामध्ये ना गूळ आहे, केळं आहे किंवा गव्हाचं पीठ असल्यामुळे ना पटकन रंग बदलतो किंवा करपतं, म्हणून तेलाचा ताव खूप जास्त कडकडीत गरम नसावा. हलकं फुलकं आपण भज्यांसाठी जसं तेल गरम करतो तसं तेल गरम करून घेतलं आहे आणि एक एक भजी अगदी निगुतीने आणि शांतपणे आपल्याला सोडायचं आहे. अजिबात घाई करायची नाही. जसे तुम्ही हे गुलगुले यात सोडत जाल तसं तेलावर तवंगायला सुरुवात होतं. याचा अर्थ तुमचे गुलगुले 100% हलके आणि खुसखुशीत झालेले आहेत. आता साधारणतः एक 5-6 पहिल्या खाण्यामध्ये आपण गुलगुले सोडलेले आहे. सगळे असे वर तवंगून वर आलेले आहे. फक्त हलक्या हाताने याची बाजू आपण वर खाली करून घेणार आहोत आणि मध्यम आचेवरच साधारणतः एक 5-6 मिनिटं थोड्याशा गोल्डन रंगावर आपण हे तळून घेणार आहोत. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे यामध्ये गूळ आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे ना पटकन रंग बदलतो. जर मोठ्या आचेवर केलं ना तर वरून रंग बदलेल आणि आतून कच्चं राहील, म्हणून मध्यम आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तुम्ही याचे रंग बघू शकता, अगदी मस्त आलेला आहे आणि तळतानाच मस्त छान सुगंध पसरलेला आहे. गुळाचा, गव्हाच्या पिठाचा आणि केळ्याचा सुद्धा एकदम मस्त लागतात, छान जाळीदार होतात. या सगळ्या टिप्स वापरून हे सगळं प्रमाण योग्य घेऊन कमी तेलकट 8 दिवस टिकणारे एकदम खुसखुशीत स्वीट बोंडा किंवा ज्याला आपण गुलगुले म्हणतो ते नक्की करून बघा. सेम पद्धतीने एक 5-6 घाण्यांमध्ये आपण हे सगळे करून घेतलेले आहेत. बघू शकता कमी तेलकट आहे, मस्त खुसखुशीत आहे आणि प्रत्येक गुलगुला असा छान टम्म फुगल्यासारखा तुम्हाला इथे दिसत असेल. साधारणतः इतक्या पिठाचे एक 15 ते 16 तुमचे हे असे मोठ्या आकाराचे गुलगुले सहज तयार होतात. तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल, संपूर्ण तयार केलं, थोडं गार केलं की एखाद्या डब्यामध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता. थोड्याशा मोकळ्या वातावरणात जर ठेवलं तर आणखीन चांगलं राहील, कारण हे व्यवस्थित टिकायला मदत होईल. प्रवासाला नेण्यासाठी, चहाबरोबर खाण्यासाठी असा हा केकप्रमाणे चवीचा लहान मुलांना आवडणारे हे गुलगुले तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.